वीरेंद्रने भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याचं विवेचन केलेलं आहे. त्या मुरगुड नगरपालिकेच्या एकूण इतिहासामध्ये आपण विचार केला तर 1921 पासून आज तारखेपर्यंत कोणाचे आमचे घर आणि मंडळी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ज्या नगरपालिकेचा कारभार आणि गावचा कारभार हाकलेला आहे ते का सांगायला लागलोय की कुठलंही आपलं कौटुंबिक संसार असो किंवा सहकारी संसार असो तर चालवत असताना सुद्धा पूर्ण विचारपूर्वक चालवावं. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्याच्या हातात ही सूत्र द्यायची आणि हा कारभार 5 वर्षामध्ये आपल्या मनाला येईल तसा करायचा. त्याचं द्योतक उदाहरण म्हणजे ही गेलेली 5 वर्ष ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा कारभार चांगला चालावा, या नगरपालिकेची एकूण होणारी कामं चांगली व्हावी, पारदर्शी व्हावी, अशा पद्धतीचे तिथं काम करणारे नगरसेवक आणि अध्यक्ष असला पाहिजे, अशा पद्धतीची भावना मनामध्ये बाळगणारे आम्ही सुद्धा कार्यकर्ते. परंतु या गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय अवस्था त्या नगरपालिकेची करून ठेवली, पदाधिकाऱ्यांना म्हणून विचारायचंच नाही. एखाद्या पदाधिकाऱ्यांना कामं सुचवली मनावर घ्यायची नाही, नेत्यांचे नाव पुढं करून त्यांना गप्प बसवायचं, अशा पद्धतीचा कारभार त्या गेल्या 5 वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये झाला. आणि शेवटी काय झालं आहे, सभेमध्ये नगरसेवकांनी नगराध्यक्षाला मार. किती मोठं काम झालं ते सांगा, किती वेळा झाला असं सांगा. आणि असं होऊन सुद्धा एवढं मुरदार तुम्हाला पुसायचं तिथे आणि म्हणजे तुमचे आणि मारा, तर माझा ठेका मिटायचा होणार. मग आता माझी तुम्हाला विनंती आहे की उद्या 2 तारखेला परत जनतेला संधी मिळणार आहे आणि ती मताच्या रूपाने तुम्ही करायची. आणि असा काय फटका द्यायचा आहे की परत त्यांना मुरगुडच्या कुठल्याही कारभारामध्ये तुम्ही म्हणाल का, अरे त्याला जातीचं लागतंय, येड्या गबाळाचं काम नव्हतं. कारण असे ज्यावेळेला प्रसंग येतात त्यावेळेला खंबीरपणाने त्याला तोड देणारा नेता पाहिजे. काय अवस्था झाली, कोल्हापूर जिल्ह्यात तुमच्या गावचं नाव नाही, आबरू निघाली. मग अशा माणसाला आपण निवडून द्यायचं का, अशा माणसाच्या पाठीमागं आपण राहायचं का. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. जर ह्या गावचा कारभार कोण चालवेल, या गावचा संसार कोण चालवेल, याची तुम्ही निवड करावी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या पदासाठी आता जे आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार आहेत, सुहासिनी प्रवीणसिंग पाटील यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणाने उभं राहावं, अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला. कारण ती महिला आहे म्हणून तिला काही जमणार आहे का नाही असा एक प्रश्न पडतो. पण मित्रांनो, तिचे चुलते खासदार होते, तिचा भाऊ आमदार होता, तिचे चुलते मंत्री होते, तिचा भाऊ मंत्री होता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ते बाळ करून ती बाहेरच घेऊन आली आणि इथं आल्यानंतर मग आम्ही जे सांगत त्या पद्धतीनेच चालू आहे. म्हणून कुणीही असं मनामध्ये काय बाळगायची गरज नाही. 100% मी आपल्याला सांगतो की चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार ती करेल, चांगल्या पद्धतीने तिथलं कामकाज करेल, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि उद्याच्या 2 तारखेला कमळ आणि बाळ या 2 चिन्हासमोरचं बटन दाबावं आणि त्यांना प्रचंड मतांना विजयी करावं, एवढीच कळकळीची विनंती करताना थांबतो. धन्यवाद.